मी बोललो होतो ना, हीच ती पोरगी. अरे पोरगी नाही, इतर लॉटरी आहे आपल्या नशिबाला लागलेली. काय पण करून ही लॉटरी वसूल करायचीच. दमलीस ना? एक काम कर, तू जरा बस. मी पुढच्या 2-4 दुकानात विचारून येतो. मग आल्यानंतर काहीतरी खाऊयात आपण. ओके, बस. ताई नवीन दिसताय गावात. ताई काय पाहिजे का तुम्हाला? तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्ही काही शोधताय का? तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू. ते या गावात कुठे काम मिळेल का ते बघते. ताई, इथे पापड बनवण्याचा एक छोटासा प्लॉट आहे. सगळ्या बायका आहेत ना, इथे गृहउद्योग म्हणून पापड बनवतात. जितके पापड बनवाल तितका पैसा दिवसाला लगेच मिळेल. महिन्याला नाही तर रोज. रोज म्हणजे आता जर मी दिवसभर काम केलं तर मला लगेच पैसे मिळतील त्या कामाचे? हा बरोबर. अजून पण गेलात तर अर्ध्या दिवसाचा पगारही मिळेल, पण लगेच गेलात तर. अहो पण काय आहे, माझा नवरा जरा बाहेर गेलाय ना, त्याची वाट बघते मी. तुम्ही आमच्या संग चला, हा बाबू इथेच थांबेल. तुमचा नवरा आला हा त्याला घेऊन येईल तिथे, नाहीतर निरोप देईल. बरं ठीक आहे, चला जाऊया. कारखाना कुठे आहे आपला? हे काय, आलाच आपला कारखाना. हा, हे काय करताय तुम्ही? मला वाटलं तुम्ही गावची लोक आहात, साधी माणसात म्हणून विश्वास टाकला मी तुमच्यावर. माझी चूक झाली. तुम्ही फसव पाहताय ना मला. हेल्प हेल्प, कोणी आहे का? हेल्प. इथे कोणी नाही तुझा ओरडा ऐकायला. सोडा मला. ए बस आता. कामाची फार गरज आहे. हो, पण आता मला माणसाची गरज नाही. मी काय करू? हो रे. ए कशाला ओरडतेस? केवढा जीव तुझा? शांत बस. चल ग बस. हॅलो, आपण बोलताय काय? तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे. हॅलो, कोण बोलतात तुम्ही आणि कुठून बोलताय? मला फक्त सांगा, मी तिथे पोहोचतोय. हा, नुसतं येऊ नका, बक्षिसाची रोकड घेऊन या. अरे बक्षिसाच्या कसल्या गोष्टी करता तुम्ही? वाटतील तेवढी किंमत मोजायला मी तयार आहे, फक्त मी पोहोचेपर्यंत माझी मुलगी तिथून जाता कामा नये. ओके, आणि मला पत्ता सांगाल का तुम्ही? ठीक आहे. शमिका, काका
आत्ता इथे एक मुलगी होती, पाहिलं का तुम्ही? नाही पाहिलं. काका, हे बघा, हिला पाहिलं? नाही हो. मावशी, या मुलीला पाहिलं तुम्ही? ही पोरगी हा, ही तर आत्ताच इथं उभी होती. मग कुठे गेली? 3 पोरं आली, त्यांच्याशी काहीतरी बोलत होती, मग गेली कुठे त्यांच्या संग निघून. शमिका, कुठे आहेस तू? टेन्शन आलंय मला. आय होप तू सुखरूप असशील. तुला काही झालं ना तर मी, आणि कुणाबरोबर निघून गेलीस? ते गुंड तर नव्हते ना जे आपल्या मागावर होते? शमिका, शमिका, कुठे आहेस तू? तुमच्यापैकी कोणी मुलीच्या संदर्भात मला फोन केला होता का? आम्ही केला होता. कुठे आहे माझी मुलगी? ते पैसे पैसे मिळतील, मला मुलगी दाखवा. चला, तिला मी सेफ जागी ठेवलंय.
हे इथे कसे पोहोचले? शमिका इथे, यांना कळलं तरी कसं? आणि हे लोक कोण आहेत त्यांच्या बरोबर? डॅड यांना घेऊन आलेत की मी यांच्या मागे मागेच जातो? मे बी इथूनच मला कळेल शमिका कुठे आहे. कुठं आहे शमिका? कुठं आहे? साहेब ती इथेच होती. गेली कुठे? हं? आणि हे तुम्ही लोक मला आता सांगताय का? कुठे गेली माहित नाही का? काय फालतूपणा चालवलाय? फालतूपणा काय चालू? तुम्हाला गंमत वाटते काही? हो साहेब इथेच होती खरंच. तुम्हाला मी त्यांच्या समोरच फोन लावून फोन केला होता. गेली कुठे? हट! थँक गॉड शमिका इथून पळून गेली आहे. पण मग ती गेली तरी कुठे? मम्मा शमिका, अभि तू अगं, मी तुला कुठे कुठे शोधलं माहितीये का तुला? मला कळतच नव्हतं तुझ्यासाठी कुठे बघावं. तू ठीक आहेस ना? अभि आय एम सॉरी. खरंच माझं चुकलं. अरे मला इकडे 3 माणसं भेटली रे आणि मला म्हणाले की दिवसभर काम केलं तर त्याचे लगेच पैसे मिळतील. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या बरोबर निघून गेले. माझी खरंच चूक झाली. आय एम सॉरी. आणि त्यामध्ये तुझे डॅड सुद्धा इथे आलेत. माहितीये मला हे सगळं झालंय ना ते फक्त माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आहे. डॅडची तर त्याहून वाईट अवस्था झाली. एवढ्या मोठ्या एम्पायरचा मालक कुठल्या तरी 2 अनोळखी मुलांच्या फोनने इथपर्यंत आला. मी काय करू अभि? मी काय करू? शमी, आता इथे जास्त वेळ राहणं सेफ नाहीये. ओके, आपण सगळ्यात आधी एक काम करू, इथून लवकरात लवकर निघू. हा, चल चल. इकडच्या बाजूला काय? शेत आहे, त्यापुढे जंगल. अच्छा, मग तिकडे जाऊन आपण शोधू शकत नाही का? हो साहेब, चला ना, चला. शेत आपलंच आहे. हॅलो, अंकल जय बोलतोय. मी ऑफिसमध्ये फोन केला होता. तिथे तुम्ही अचानक निघून गेल्याचं कळलं. काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? अभिजित शमिका कुठे आहेत हे कळलं का? सापडले होते मला, पण ते पुन्हा तिथून पसार झालेले आहेत. मी शोधतोय त्यांना. ओके 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 ओके, काही हरकत नाही. तुम्हाला कळलं की मला कळवा. ओके, हां, बाय. दरवेळेस माझा प्लॅन पुढे ढकलला जातो. या अभिजित शमिकोमुळे ना माझा फायनल गेम खेळताच येत नाहीये. नाही अभिजित, तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. चला दरवेळेस निसटतात ते दोघे. पोलीस, गुंड, अंकल सगळ्यांपासून. चला जातात तरी कुठे? I'll find them. Damn it. I'll find them.
माझ्यामुळे डॅडवर ही वेळ आली. किती डेस्परेट झाले असतील, किती हेल्पलेस. एक माणूस त्यांचा फोन काय करतो आणि हातचं सगळं टाकून ते इथपर्यंत धावत येतं. शमिका, मला कळतंय की आपण हे असं पळून जाणं, आपल्या घरच्यांना त्रास देणं, असे संस्कार नाही आहेत आपले. पण आपण हे गमतीतून किंवा बेफिकिरीनं तर नाही ना करत आहोत. दुसरा ऑप्शनच नाही आपला. हो, पण म्हणून आपण आपल्या सुखासाठी घरच्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय. शमिका, असं म्हणू नकोस प्लीज. तूच असं म्हणायला लागलीस तर मला अजून जास्त अपराधी वाटेल. शमिका, आठवण मलाही येते. माधुरी कशी असेल या काळजीनं नुसतं जीव कासावीस होतोय माझा. आई कशी असेल, बाबा कसे असतील, आजी, मलाही वाटतच ना. मलाही आठवण येतेच. पण नाही ना आपल्याला जाता येणार आता त्यांच्याकडे. आता आई बाबांना माझी गरज आहे आणि नेमकं मी तिथे नाही आहे. मलाही किती वाईट वाटत असेल. बघ, तू काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल. खूप इच्छा होती डॅडना बघण्याची, पण बघत थांबले असते तर सगळं संपलं असतं. आय एम सॉरी डॅड. डोंट वरी. याच्या पुढं आज जाऊ नाही शकत साहेब. का आपण गाडी इथं ठेवू आणि मग आतमध्ये जाऊया ना? नाही, तसं नाही साहेब. गाव पण संपलं, शेत पण संपलं आणि ह्याच्या पुढे तर जंगल सुरू झालं. आणि इतक्या जंगलात कोणी जात बी नाही. राहायला काय नाही आणि खायला काय नाही. साहेब, दिवसा ढवळ्या आत जायची भीती वाटते. तिथे कोणी जात बी नाही. का आतमध्ये कोणी राहत नाही का? तसं नाही. जनावरे इतकी आहेत की कोणी राहिलं तर शिल्लक नाही राहणार. ती दोघं आत गेली नसणार साहेब. आणि आपण पण जायला नको साहेब. आता काळोख पडायची वेळ झाली. शमिका, मोठं काम झालंय आज. आज कंपाऊंड करून टाकलं फायनली. आता जनावर आत येणार नाहीत. सेफ असेल थोडंसं. एकदा बघून घेशील? हो. हा, आणि हा, मला प्लीज काहीतरी खायला दे ना. इतका दमलोय, खूप भूक लागली मला. आणि तशी तुझ्या हाताला चव आहे ना. प्लीज काहीतरी देशील? हो, उगाच मस्का मारायची काही गरज नाही. करणार आहे. मला वाटलं होतं घरात काहीतरी असेल, काहीही, पटकन काही बनवता आलं असतं. पण हे सगळंच रिकामं आहे. आता त्याला काय देऊ खायला, काय सांगू? हा बायको, भूक लागली ग. दे ना काहीतरी खायला मला. इट्स ओके. आपण एक काम करूयात. आज आपल्याकडे जे उरलेले पैसे आहेत ना, त्याच्यातून आजचं जेवण आणूयात. ओके? नाही, नको. तुला अजून फोन पण करायचा आहे. आणि खरं बघायला गेलं तर आपल्याकडे जेमतेमच पैसे. त्यातनं एकतर फोन होईल किंवा खाणं. मग ठरलं, खाणं. शमिका, मी तुला उपाशी नाही बघू शकत. एक वेळ मी उपाशी राहू शकेन, पण तुला नाही बघू शकत. कधी कधी मला वाटतं की मी एवढं घरातून तुला पळवून वगैरे आणलं, पण मी काळजीच नाही घेऊ शकत आहे तुझी. नाही, मला जमतच नाही. मला नाही काळजी घेता येते तुझी शमिका. आय एम सॉरी. अरे प्लीज, तू स्वतःला ब्लेम का करून घेतोयस?
तुम्हाला किती प्रेमाने सांभाळतोस मला विचार. आणि ठीक आहे, होतं असं काही वेळेला. एकदम दोन गोष्टी समोर येतात ज्या दोन्ही महत्वाच्या असतात. त्याच्यापैकी एकीला निवडायला लागतं. आणि आता परिस्थितीचा विचार करायचा झाला तर मला फोन करणं जास्त महत्वाचं वाटतं. आपण एक रात्री जेवलो नाही तरी काही फरक पडत नाही. पण किती दिवस झाले आपण घरच्यांशी बोललो नाही. चंदूशी बोलून सुद्धा कितीतरी वेळ उलटून गेला. ठरलं आपण आधी फोन करायचा. प्लीज. शमिका, मी खूप लकी आहे. तू एवढी समजूतदार आहेस म्हणून. थँक्यू. वीणा, तुझ्यापेक्षा समजूतदार नक्कीच नाहीये.